ढवळपुरी, ढोकी, धोत्रेसह गारपीटग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करा. आमदार काशीनाथ दातेसर यांच्या सूचना. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार काशीनाथ दातेसर यांनी अवकाळी गारपीट पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, सुभाष दुधाडे, कृषी अधिकारी गजानन घुले, उपसरपंच बबन पवार, पोपटराव चौधरी, लिंबाशेठ चौधरी, बाबाजी चौधरी, विकास रोकडे, देवीदास फलके, संतोष चौगुले, संतोष थोरात, गोविंद कुटे, बाबासाहेब नरहे, संतोष तमनर, मारुती खटके, नंदू वाघ, मुन्ना सांगळे, सुभाष सासवडे, दीपक भागवत, राहुल सासवडे, अण्णा वाघ, चौधरी सर, भिकाजी वाघ, किरण वाळुंज, भाऊसाहेब चौधरी, किसन वाघ, संतोष वाघ, भिकाजी देशमुख, निलेश चौधरी, जयसिंग वाघ, सुरेश देशमुख, गणेश विरोळे, वैभव शिंदे, नागेश शेळके, दीपक देशमुख, रामा देशमुख, सिटी देशमुख, लिंबा देशमुख, बाळकृष्ण चौधरी, सुभाष शिंदे, उत्तम शिंदे, शिवाजी वाघ, तुळशीराम शिंदे, बाळकृष्ण वाघ, दत्तात्रय वाघ, शरद वाघ, मिनीनाथ शेळके, राजाराम वाघ, सर, विश्वनाथ वाघ इत्यादी मान्यवर शेतकरी उपस्थित होते. काल सायंकाळच्या वेळेस काय करणार आहे? या ढोके, धोत्र, ढवळपुरी, वडगाव, आमली, भाळवणी या सगळ्या पट्ट्यामध्ये अचानकपणे अवकाळी पाऊस आणि प्रचंड प्रमाणामध्ये गारपीट या ठिकाणी झाली. या गारपिटीमुळं या परिसरातली कांद्याचं पीक असेल, वाटाणा असेल, मका आहे, कलिंगड आहे, मिरची आहे, टोमॅटो आहेत, अशी सगळी पिकं, या सगळ्या पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं शेतकरी, या सगळ्या परिसरातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. लाखो रुपये खर्च करून या पिकाची त्यांनी उभारणी केलेली होती. ऐन हातातोंडात घास आला असताना निसर्गानं अवकोप करून हा हातातोंडातला घास हिसकावून नेलेला आहे. मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे या सर्व शेतकऱ्यांना एक आधार देऊ शकतो. माझ्याबरोबर सकाळीच काल मी कलेक्टर साहेबांशी बोललो, त्यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली. आज सकाळपासून आपल्या तालुक्याचे तहसीलदार गायत्री सौदाने, कृषी अधिकारी गजाननजी घुले, ते आणि त्यांची सर्व टीम या सगळ्या परिसरामध्ये सकाळपासून सगळी पाहणी करत आहे. आज प्राथमिक पाहणी करून प्राथमिक पाहणीचा अहवाल ते मान्य जिल्हाधिकारी महोदयांना उद्या देतील आणि उद्यापासून प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे पंचनामे त्या ठिकाणी उद्यापासून कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक तिघं एकत्रितरित्या त्या ठिकाणी जाऊन सगळ्या स्पॉटवर जाऊन स्पॉट पंचनामे करून त्या ठिकाणी कोणत्या पिकाचं नुकसान झाले त्याच्या नोंदी या अद्ययावत करून तसा रिपोर्टवरती सरकारला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जाईल. ज्यावेळेस शासनाकडे तो रिपोर्ट जाईल त्यावेळेस मी तुमचा सगळ्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील किंवा दुसरा उपमुख्यमंत्री सुनेत्राव वहिनी पवार असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईसाठी आपण पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून निश्चितपणे या जिल्ह्यातल्या लोकांना, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम 100% करू, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शेवटी निसर्ग आहे, निसर्ग कोपतो तो आपल्या हातात नाही, निसर्गाचं संकट आपण रोखू शकत नाही. परंतु त्यातूनही हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. आजपर्यंत तुम्ही सगळं पाहिले. काल परवा कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली त्यावेळेससुद्धा आपल्याला नुकसान भरपाई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारनं दिलेली आहे आणि आताही आपल्याकडंच नाही तर मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये हा अवकाळीचा फटका बसलेला आहे आणि म्हणून जिथं जिथं काही नुकसान झाले शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी सरकार संवेदनशीलपणे सगळ्या शेतकऱ्यांना मदत करेल एवढे मी या ठिकाणी खात्री देतो.